क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम 2025-26 नुकतंच नाशिक शहरामध्ये सुरू असून या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये केंद्र पातळीवर विविध शाळा आपल्या खेळांचा करिश्मा दाखवत आहेत आणि महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या शाळेनेसुद्धा खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि लंगडी, खो खो, कबड्डी या खेळामध्ये या शाळेतील मुलांनी आपला ठसा उमटवलेला आहे. प्रथम, द्वितीय असे क्रमांक त्यांनी मिळवलेले आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या स्पर्धा कार्बन नाका येथील शाळेमध्ये, जी की केंद्र शाळा आहे, तर इथं सुरू आहेत. अतिशय निकोप आणि चांगलं वातावरण या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. पर्यवेक्षक चांगदेव सोमाशे यांनी या क्रीडा स्पर्धेचं नियोजन अतिशय सुंदर आणि काटेकोर केलेलं आहे. तर सलग 3 दिवस या स्पर्धा सुरू आहेत. 17, 18 आणि 19 या दिवशी या स्पर्धा इथं होत आहेत. तर विद्यार्थीसुद्धा या खेळामध्ये रमून जात आहेत, आनंदाने आपला सहभाग नोंदवत आहेत. पालकामध्ये सुद्धा उत्सुकता आहे आणि पालकसुद्धा विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहेत आणि या खेळामध्ये एक वेगळीच रंगत आलेली दिसून येते. सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा इथं आहे. तो कधी आहे? तो उद्या असू शकतो कदाचित. तर अतिशय सुंदर वातावरण हे आहे या ठिकाणी.